झी 24 तास एक पाऊल पुढे। शंभरीचा राजा हरिश्चंद्र या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या सोबत आहेत परेश मोकाशी। परेश जी, चित्रपट सृष्टीला तर 100 वर्ष पूर्ण झालीच आहे, पण त्याचबरोबर 100 कोटींचा हा जो नवीन ट्रेंड सुरू करण्यात आलेला आहे, या ट्रेंड बद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आत्तापर्यंत आपण कायम हिंदी चित्रपटांनाच 100 कोटींचा आकडा पार करताना पाहिलं किंवा ते बिझनेस करताना पाहिलं, मराठी चित्रपट सृष्टीत हे कधी पाहायला मिळणार? जेव्हा आपली मराठी लोक ही तामिळ आणि तेलुगू लोकांप्रमाणेच खूप कटाक्षाने आणि इन्व्हॉल्व होऊन चित्रपट बघायला लागतील, तेव्हा त्यांची लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्य इतकीच आहे, 7 आणि 8 कोटी, 7, 8, 10 कोटी, पण त्यांचे चित्रपट 100, 200, 300 कोटींचा व्यवसाय करतात। त्यांचे सुपरस्टार्स हे खरेखुरे देशाचे आणि इंटरनॅशनल लेव्हलवरचे सुद्धा सुपरस्टार्स आहेत। रजनीकांत, कमल हसन आणि चिरंजीवी जे कोण असतील ते। ह्याचं कारण त्या मातृभाषेतल्या लोकांनी त्यांच्या चित्रपटांना दिलेला पाठिंबा, की जो पाठिंबा एका अर्थाने आपल्याकडे नाटकांना आहे। तेव्हा ठीक आहे ना, म्हणजे आपल्याकडे जी गोष्ट चित्रपटात नाही ती नाटकात आहे, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे, पण अजूनही आपला प्रेक्षक हा चित्रपटाचा असा हार्डकोर प्रेक्षक झालेला नाही, आणि तोपर्यंत हे आकडे तुम्हाला मराठीत दिसणार नक्कीच। पण या सगळ्यांना केवळ प्रेक्षकच जबाबदार आहेत का? आणखी पण मराठी चित्रपट सृष्टीकडे जर पाहिलं आपण, डोकावलं तर नक्कीच आणखी काही टेक्निकल गोष्टी म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये किती वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही वाटत, कारण गेल्या 15-20 वर्षांची जर गोष्ट आपण पाहिली तर हिंदीतले सुद्धा, तामिळच काय, हिंदीतले सुद्धा अनेक चित्रपट असे गाजलेले आहेत किंवा 100 कोटी किंवा 50 कोटीपर्यंत गेलेले आहेत, की ज्याच्यात फार काही तांत्रिकता नव्हती, ज्यात काही फार स्पेशल इफेक्ट्स नव्हते। लोक काय फक्त स्पेशल इफेक्ट्स पाहायलाच गर्दी करतात असं नाही आहे। मग आज लोकांनी साध्या छान छान गोष्टींचे चित्रपट सुद्धा पाहणं पसंत केलेलं आहे। तेव्हा मला नाही वाटत की ह्याच्या पाठीमागे काही तांत्रिकता जबाबदार आहे किंवा आपण काही टेक्नॉलॉजीमध्ये कमी आहोत म्हणून हे आहे, असं काही नाही आहे। एकूणच आपल्याकडे तो ट्रेंड खूप उशिरा सुरू झाला, कारण आपल्या चित्रपटसृष्टीची एकूण तेवढी प्रगती हळूहळू होत गेली। हॉलिवूड आणि युरोपियन सिनेमासारखी प्रगती आपली नाही झाली त्या दृष्टीने, पण त्यांनी काही बिघडत नाही। शेवटी आपल्याच भारतातून सत्यजित राय सारखा माणूस आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला होता, त्याच्याही आधी व्ही शांताराम गेले होते, त्याच्याही आधी दादासाहेब फाळके गेले होते। तेव्हा ही जी मालिका जी साधारणपणे सत्यजित रायांपर्यंतच आपल्याला थोडीफार जोरकस राहिलेली दिसते, आणि त्याच्यानंतर आपल्याला एखाद दुसरा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला दिसतो, तर ह्याची कारणं तांत्रिकता नसून एकूणच आपली चित्रपट माध्यमाची समज ह्याच्याकडे आहे। तेव्हा आपण पुरेसे प्रयोग करत राहिलं पाहिजे या माध्यमात, आणि जे नवीन नवीन प्रयोग करू इच्छित आहेत तर त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे। परेशजी, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना, आणि एकूणच हरिश्चंद्राची फॅक्टरी हा जो सिनेमा आहे, हा सिनेमा पाहिल्यानंतर बरीच अशी यंग जनरेशन आहे की ज्यांना खरंच माहीत नव्हतं की दादासाहेब फाळके कोण आहेत, आणि त्यांच्यासाठी हा सिनेमा नक्कीच एक खूप महत्त्वाचा ठरला। जाता जाता पुन्हा एकदा प्रेक्षकांना काही सांगावंसं वाटतं? चित्रपट पाहत राहा। नक्कीच। तेव्हा परेश मोकाशी यांचा हा एक मंत्र आहे खास तुमच्यासाठी की चित्रपट पाहत राहा। झी 24 तास एक पाऊल पुढे।